हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. स्वागत आहे रेखा मराठी ब्लॉगमध्ये. तर कसे आहात सगळे? तर आता चालू आहे माझं नाईटचं रुटीन म्हणजेच आज करून घेते आहे मी आमच्या तिघांच्या आवडीचं पिठलं. बस नवरोबांना नाही आवडत, नाहीतर मग सार्थकला, गुडियाला आणि मला पिठलं आवडतं खूप रात्रीच्या टायमाला एखाद्या वेळेस करायला. तर आता इतकं सार्थकसुद्धा नखरे करायला लागला. त्यालासुद्धा कमी आवडायला लागलं. मोबाईल बघत खातो, तसं खात नाही. गुडिया आणि मी तर नेहमीच आवडते आम्हाला. पिठलं जर डेलाही केलं तरीसुद्धा खातो, पण डेला सहसा कधीच करत नाही. बस रात्रीच्या वेळेस पिठलं करायचं असलं तर आता मी छान टमाटर कट करून घेतलेला आहे, कांदा आणि हिरवी मिरची. तर आता छान बारीक बारीक कट करणार, कारण एकदम बारीक केलं तर छान, म्हणजे एकदम असं गुडियाला जास्त त्याच्यामध्ये कांदा दिसला नाही पाहिजे जास्त. तर आता मी तेल टाकून घेते कढईमध्ये. तर आता मी इतकं घेतलेलं आहे बेसन, कारण दोघींपुरतंच आहे. तर सार्थक खाईल तर खाईल माहिती नाही, म्हणून मग बस थोडं घेतलं. आणि पिठलं एकदम माहिती आहे असं घट्टसर नाही करायचं आहे तसंसुद्धा, म्हणून मग ठीकच करायचं आहे, थोडं पातळसर. तर आता आम्ही चम्मचनं आधी फिरवलं, पण चम्मचपेक्षा जास्त स्मूथली हाताने होते. आणि मग हाताने केल्यानंतर पिठलंसुद्धा खूप छान बनतं. तर त्यामुळं हाताने स्मूथ करून घेते.
तर झालेलं आहे माझं पिठलं छान. तर चांगलं जोपर्यंत म्हणजे म्हणतात ना चांगलं म्हणजे घोटावं लागतं तर छान होतं. एका जागी ठेवून ते व्यवस्थित होत नाही. तर म्हणजे असं चम्मच जर आपण त्याच्यामध्ये टाकून ठेवलं तर फिरवावा लागतो. तर आता कोथिंबीर टाकलेली आहे वरून. छान घोटल्यानंतर आता परत थोडी कोथिंबीर टाकल्यावर थोडंसं घोटणार. तर आता तुम्हाला दाखवते किती सुंदर झालेलं आहे. अगदी तुम्हाला हे खावंसं वाटेल असं. तर कोणाकोणाला लसूणसुद्धा आवडतात. मला लसूण आवडत नाही म्हणून ते मी जास्त लसूण त्याच्यामध्ये टाकत नाही. जास्त म्हणजे टाकतच नाही. एखादी कधीतरी टाकत असते. तर बघा खूप छान माझं पिठलं तयार झालेलं आहे. तर चला या जेवायला. तर इन्स्टा ID रेखांकडे 10 आहे, तिकडे जाऊन नक्की फॉलो करा. आणि प्लीज व्हिडिओ बघत आहात तर व्हिडिओला लाईक करा आणि 3 मिनिट वॉच करा व्हिडिओ. आणि तिकडचा व्हिडिओसुद्धा लाईक करा. बाय.